नमस्कार मंडळी, मी डॉक्टर मनीषा तावरे तांबे आज आपल्या पुढे कविता सादर करणार आहे। आज आहे नागपंचमी आणि मी ही जी कविता सादर करणार आहे ती मला खूप आवडली। ती माझी नाही आहे बरं का, ती आहे सौ चंदना कैलास उतेकर ठाणे यांची ही काव्यरचना आहे। मला ती खूप आवडली कारण की या कवितेमध्ये जे जे आलं आहे ते सगळे दिवस आम्ही जगलो आहोत आणि आज नागपंचमीच्या निमित्ताने त्या सगळ्या जुन्या गोष्टींची आठवण यायला लागली, म्हणून मला ही कविता सादर करावीशी वाटली। तर ऐका, कविता आहे। उरले सुरले जपून वापरायची सवय किती छान होती। उरले सुरले जपून वापरायची सवय किती छान होती। आयुष्य साधच होतं तरी मजा काही और होती। आयुष्य साधच होतं तरी मजा काही औरच होती। तोडकी मुडकी कंपास पुन्हा जोडून वापरत होतो। झिजली जरी पेन्सिल तरी टोपण लावून लिहित होतो। तोडकी मुडकी कंपास पुन्हा जोडून वापरत होतो। झिजली जरी पेन्सिल तरी टोपण लावून लिहित होतो। तुटलेलं पेन पुन्हा पुन्हा स्प्रिंग बदलून वापरत होतो। बरं का, तुटलेलं पेन पुन्हा पुन्हा स्प्रिंग बदलून वापरत होतो। एकच पेन खूप जपून रिफिल करून वापरत होतो। जुनीच पुस्तकं वर्तमानपत्रांचे कव्हर घालून वापरत होतो। तुझी पुस्तकं दे बरं मला असं आधीच सांगत होतो। जुनीच पुस्तकं वर्तमानपत्रांचे कव्हर घालून वापरत होतो। तुझी पुस्तकं दे बरं मला असं आधीच सांगत होतो। जुन्या वह्यांची कोरी पानं दाबण वापरून शिवत होतो। जुन्या वह्यांची कोरी पानं दाबण वापरून शिवत होतो। जुन्यातूनच नाविन्याचा आनंद आम्ही घेत होतो। सायकलच्या जुन्या टायरचे गाडे आम्ही चालवत होतो। सायकलच्या जुन्या टायरचे गाडे आम्ही चालवत होतो। बरं का, तोल कसा सांभाळावा ते बेमालूमपणे शिकत होतो। फुटलेल्या फटाक्यांची दारू गोळा करीत होतो। फुटलेल्या फटाक्यांची दारू गोळा करीत होतो। उरलेल्या चिंध्यांचा मस्त गरगरीत चेंडू करीत होतो। तुटलेल्या स्लीपरला पिन लावून वापरत होतो। ध्येयाकडे न थांबता तरीही पावले टाकत होतो। तुटलेल्या स्लीपरला पिन लावून वापरत होतो। ध्येयाकडे न थांबता तरीही पावले टाकत होतो। फुटलेल्या बांगड्यांनाही वाया घालवत नव्हतो। लहानपणी आम्ही फुटलेल्या बांगड्यांनाही वाया घालवत नव्हतो। दगडांचा बच्चू फरशीची लगोरी करत आम्ही खेळत होतो। फाटलेल्या गोधडीला ठिगळं लावून शिवत होतो। उरलेल्या कापडांना धाग्या दोऱ्याचं सांधण घालत होतो। बरं का मंडळी, फाटलेल्या गोधडीला ठिगळं लावून शिवत होतो। उरलेल्या कापडांना धाग्या दोऱ्याचं सांधण घालत होतो। गंध जरी जुना असला तरी छंद मात्र नवा होता। गंध जरी जुना असला तरी छंद मात्र नवा होता। काटकसर आणि बचतीचा संस्कार चिरकाल होता। बरं का, काटकसर आणि बचतीचा संस्कार चिरकाल होता। वापरा आणि फेकून द्याचा हल्ली जमाना आलाय। वापरा आणि फेकून द्याचा हल्ली जमाना आलाय। किंमत नाही वस्तूंची म्हणून नव्याचा कचरा झालाय। बरं का, वापरा आणि फेकून द्याचा जमाना आलाय। किंमत नाही वस्तूंची म्हणून नव्याचा कचरा झालाय। सुई धागा हरवला नाही पण तो हल्ली कोणी घेत नाही। सुई धागा हरवला नाही पण तो हल्ली कोणी घेत नाही। फाटलेली नाती आणि वस्तू हल्ली कोणी शिवत नाही। सुई धागा हरवला नाही पण तो हल्ली कोणी घेत नाही। फाटलेली नाती आणि वस्तू हल्ली कोणी शिवतच नाही। फाटलेली नाती आणि वस्तू खरं तर कोणीच शिवत नाही। कोणीच शिवत नाही। धन्यवाद।